नमस्कार मंडळी, मी मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आज मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. गेले 2 दिवस झाले मी ब्लॉगच करत नाही आहे आणि त्याचं कारण पण असंच होतं की 2-3 दिवस झाले आमच्याकडे पाण्याचा जरा थोडाफार प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे पाणी नसल्यामुळे काम होत नव्हतं आणि त्यामुळे मला व्हिडिओ टाकायलासुद्धा मूड येत नव्हता. तर आज थोडंफार पाणी आलेलं आहे. तरी पण आज मला पाणी थोडंफार आल्यामुळे मशीन लावता नाही येणार आहे, तर हातानेच धुवायचे. तर आत्ताच मी कपडे भिजत घातलेले आहेत, तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता 2 बादली भरून मी कपडे भिजत घातलेले आहेत. अजून कपडे आहेत परंतु आता पाणी इतकं जास्त नाही आहे, त्यामुळे एवढेच आता मी कपडे धुवून घेणार आहे. तर आता हे 1 तास मी हे भिजत ठेवणार आहे. कपडे व्यवस्थित भिजून झाल्यानंतर मग मला कपडे धुवायचे. त्याचबरोबर मला बाहेर सुद्धा जायचं आहे. आता बघायचं तर मला बाहेर जमणार आहे की नाही, कारण आज सकाळी सगळ्यांना फक्त नाश्ताच दिले, चपाती वगैरे मी आज बनवलीच नाही. त्यामुळे आता मला चपाती पण करायची आहेत, वेदांचा सोया करायचं आहे, बरीच कामं आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कपडे भिजत घातलेत तोपर्यंत आता मी इथे कुकर लावून घेते. वेदांसाठी 150 ग्रॅम सोया मी मोजून घेते आणि हे रोजचं काम आहे. तर आता हे मोजून घेतलेले सोया 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता ह्याचं मी कुकर लावून घेते. आता मी तांदूळसुद्धा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि आता ह्याचंसुद्धा कुकर लावून घ्यायचं आहे. 2 दिवस झाले पाण्याचा इतका त्रास झाला की आता मी अगदी थोडं नळ उघडते, अगदी लहानसा नळ उघडूनच मी हे कामं करते. ॲक्च्युली हे कायमचं असंच करायला पाहिजे. आता चांगला मला धडा मिळालेला आहे. तर आता कुकर वगैरे लावून झालेला आहे आणि आता मी कपडे धुवून घेते, कारण बराच वेळ झालेला आहे. तर चला. तर आता मी कपडे धुवायला घेतलेले आहेत. ॲक्च्युली मला ना कपडे धुवायला अजिबात आवडत नाही. एक वेळ मी भांडी घासू शकते, पण कपडे धुवायचा खूप कंटाळा येतो. परंतु अशा वेळी काय करायचं, अशी कधी सिच्युएशन येते की आपल्याला पाणी खूप कमी असतं आणि मग आपण कपडे पण असेच ठेवू शकत नाही. ऑलरेडी मी 2 दिवस झाले कपडे नव्हते धुतले आणि त्यामुळे आता मला काही करून कपडे धुवायचेच होते. तर आता कपडे धुताना असं वाटतं की चांगला व्यायाम आहे. व्यायाम म्हणजे बाकीचा एक्सरसाइज करण्यापेक्षा हाताने कपडे धुणे, आपल्या सगळ्याच गोष्टीची मूवमेंट होते आणि त्यामुळे मला ॲक्च्युली आवडतं हे कपडे धुवायला. कधी दररोज नाही आवडत, मला अजिबात आवडत नाही. तर आता मजबुरी आहे म्हणून मी हाताने धुवून घेते. तर चला पटपट खूप कपडे होते. एक ब्रश लावून साबण लावून धुवायचं म्हणजे बराच वेळ लागतो. त्यातून पाणी कमी असल्यामुळे मी अशा पद्धतीने मगनी थोडं पाणी घालून ते कपडे धुवून घेत होती आणि त्याच्यानंतर मग परत एक बादली घेऊन ते परत कपडे आपल्याला 2 पाण्याने पिळून काढायचे असतात. तर एवढं सगळं मला करायचं होतं, त्यामुळे मी अगदी थोडं मगामधलं पाणी टाकून कपडे धुत आहे. तुम्ही बघू शकता. आता माझे कपडे धुवून झालेले आहेत. आता कपडे मी मशीनमध्ये ड्रायला लावून घेते. आता स्पिन करून घेऊया. तू बाई आली वाटतं. या मॅडम, काय म्हणते दिवस आजचा? चांगला गेला. पीटी आहेत. रोज पीटी ठेवायला पाहिजे, म्हणजे आमच्या मॅडम उत्साहाने शाळेत जातील. नाही माझ्या सँडल उचलून ठेवा जागेवरती. टिफिन खाल्ला का अजून? तरी पण आवडीचा डब्बा असून पण कसा खाल्ला टिफिन? गपगप. हा कुठला प्रकार? फास्ट मध्ये असं नाही खायचं बाळा. तेच तर बोलते. मग टाइम अन्न नालिकेमध्ये अन्न अडकतं. मग टाइम एवढूच आहे म्हणून पटपट खायचं नाही करायचं असं. माझ्या फ्रेंडला पण मी भेटायला जाते ना. अच्छा, चला मग आता आवरा. तर आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे सिमलाची थोडीशी रस्सा भाजी बनवायची. त्यामध्ये 1 टॅमॅटो 1 कांदा टाकणार आहे. सध्या पावसाळ्यामध्ये टॅमॅटो बघा लालसर नाही मिळत, लाल सुटक नाही मिळते, थोडीशी हिरवी मिळते.
ॲक्च्युली आज मला पावभाजी बनवायची होती, परंतु पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी आज नाही बनवली. बघू आज नाही तर आज रात्री नाही तर उद्या बनवायचा विचार आहे माझा. पावभाजी खावीशी वाटते. संडेलाच करायला पाहिजे होती, परंतु नाही जमलं. बघू, आपली जेव्हा इच्छा होते तेव्हा आपल्याला ते केलं की छान वाटतं. तर आता मी दुपारच्या जेवणामध्ये सिमला बनवून घेते आणि त्यासोबत आता मी भाकरी करणार आहे. आधी ठरवलं होतं चपाती करायची, परंतु आता बराच वेळ होणार कणिक मळायची मग चपात्या लाटायच्या, त्यापेक्षा मी ठरवलं आता माझ्यासाठी आणि केतूसाठी 4 भाकरी करते. तशी तर ती एकदम 2 भाकरी नाही खाणार, परंतु कमी जास्त नको म्हणून भाकरी 4 करून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता सिमला मी फोडणी टाकते. तर आता झटपट अशी सिमला बनवते. सुरुवातीला कांदा टॅमॅटो टाकला आणि छान परतून घेतला आणि त्याच्यानंतर मी सगळे मसाले घातले. मसाल्यामध्ये मी लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ असं सगळं एकत्र घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान परतून घेतलं साधारण 2 ते 3 मिनिटभर. आणि मला जितकी रस्सा भाजी बनवायची तितकं पाणी घातलं. तर आता सिमला तयार झालेला आहे. आता मी बाजूला वाफायला ठेवते आणि या गॅसवरती भाकरी करायला घेते, कारण बराच वेळ झालेला आहे. भाकरी करताना थोडंसं गरम पाणी करायचं, म्हणजे भाकरी पटपट थापता येतात आणि भाकरी आपल्या कडेने म्हणजे त्याचे काठ फाटत नाहीत. तर जरी आपलं पीठ फ्रेश असलं तरी पण मला ते सवय लागलेली आहे थोडं तरी गरम पाणी घालायची. त्यामुळे आता थोडं गरम पाणी घालून ही मळून घेते. आणि आता मला भाकरी करायला छान जमायला लागल्यात. अजूनही मला पातळ करायला, एकदम पातळ करायला अजून जमत नाही आहे, पण ट्राय करते. आधी मी जेव्हा भाकरी करायची तेव्हा खूप जाड व्हायच्या आणि भाजताना खूप प्रॉब्लेम व्हायचा मला, पण आता प्रॅक्टिस व्हायला लागली आहे हळूहळू. खूप अशा जास्त चांगल्या बनत नाहीत, पण मला आवडतात. आता मला आता इतकंच कळलं आहे की कोणतीही गोष्ट आपल्याला चांगली जमण्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिसच करावी लागते. प्रॅक्टिसशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. जर का आपण एखादी गोष्ट सतत करत राहिलो तर ती गोष्ट आपल्याला समजते कशी करायची आणि अनुभवानेच माणूस शिकत असतो. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की जेव्हापासून मी दररोज भाकरी करायला लागले रात्रीच्या वेळी, तेव्हापासून मला भाकरी जमायला लागली. नाही तर आधी मी कधीतरी महिन्यातून एकदाच करायची आणि त्यामुळे मला भाकरी नीट जमत नव्हती. अजून पण थोडंफार जाड होतात, पण आता बऱ्यापैकी व्हायला लागलेल्या आहेत. तर चला आता पटपट भाकरी थापून घेते. तर चला मंडळी, आता माझी इथे रस्सा भाजी रेडी आहे मस्त अशी. आणि इथे मस्त अशा आपल्या भाकऱ्या पण झाल्यात गरम गरम. मी आणि केतू आता मस्तपैकी जेवून घेतो. मी 4च भाकरी केलेल्या आहेत. घड्यात वाजलेले आहेत 2 वाजून 5 मिनटं, म्हणजे आमच्या घड्यात जरा 5 मिनटं पुढे आहे. तर चला मी आणि केतू जेवून घेतो. पिया चला पटपट जेवायला. का टिफिन खाल्लास का आता? ठीक आहे. तर चला मंडळी, आता मी जेवून घेते आणि जेवण झाल्यावरती आपण भेटूया. चला. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे. खूप छान वाटतंय. पाऊस आता थांबलेला आहे, परंतु सकाळी पण पाऊस चांगला पडला आणि मस्त थंडगार वातावरण तयार झालेलं आहे आणि हवा पण खूप छान सुटलेली आहे. तर इथे मी संध्याकाळी छान असा टाईम स्पेंड करते चहा पिल्यानंतर. कधी कधी चहा प्यायला इथेच बसते, परंतु आज चहा वगैरे सगळं माझं पिऊन झालेलं आहे आणि मी आत्ता आलेले आहे. तर खूप मस्त वाटतं. दुपारी बापरे दरवाजे बंद करायचं राहिलं माझं. तर दुपारी छान झोप पण मी घेतली, कारण सकाळी लवकर उठायला लागतं, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आता मस्त फ्रेश वाटते चहा पिला. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. त्याचबरोबर मला आता बाहेरसुद्धा जायचं आहे मार्केटमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.